वेलकम टू डे इन माय लाईफ. मी अपूर्वा आणि ट्रॅव्हल आणि फूड ब्लॉगर असण्याबरोबरच मी एक एज्युकेटर सुद्धा आहे आणि मला ना असे छान छान लाईफस्टाईल व्हिडिओज बनवायला खूप खूप आवडतात. सो आज आहे एकदम सिम्पल दिवस, असं काही फार वेगवेगळा छान नाही, पण अशाच खऱ्या दिवसात मजा असते. आणि चला तर आज मी बनवणार आहे, आज आहे 9 डिसेंबर बाय द वे, आणि आज मी बनवणार आहे सोया बिर्याणी 1 पॉट मील. मी सध्या आहे माझ्या वेट लॉस मिशनवरती आणि आज सकाळपासून मी खूप छान प्रोटीन पावडर घेतली. आय हॅड माय एग्ज, ACV वगैरे पिलं. तर तसा सगळा मी व्हॉट आय ईट इन अ डेचा फुल छान डिटेल लॉंग फॉर्म व्लॉग बघायला तुम्हाला आवडेल का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय द वे किती लूज झालं ते तुम्ही या जर्नीमध्ये तुम्हाला सांगेनच किती वेट लूज झालं ते. सो चला आणि आता चला बनवूयात आपण आधी सोया बिर्याणी. बिफोर दॅट मंडळी 2025 महिन्यातला डिसेंबर महिन्यातली 9 तारीख आली सुद्धा, आणि हे वर्ष इतकं फास्ट केलं ना की खरोखर समजलंच नाही की कसं हे वर्ष चाललंय. सो मी आज विचार केला की 2025मध्ये मी काय काय इतक्या गोष्टी शिकल्या ना. दिस इयर वॉज नॉट ॲट ऑल इझी फॉर मी. तर मी त्याचा थोडासा एक रिकॅप व्हिडिओ हा करावा असं म्हणतं, आणि त्याचबरोबर मी काय महत्त्वाचे लेसन्स या वर्षात शिकले हे पण तुमच्याबरोबर शेअर करेन. सो दॅट तुम्ही पण मला सांगू शकाल, तुमचे गोष्टी माझ्याबरोबर शेअर करू शकाल की तुम्ही काय काय लेसन शिकलात ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. की चला आधी आता मी खाते छानपैकी. आणि आज मी बाय द वे माझं जे कपाट आहे डिसेंबर महिन्यात, सो मी असं ठरवलं की डिक्लटर आणि डिटॅच. सो मी आधी डिक्लटर करणार आहे छानपैकी माझ्या रूममधलं माझं कपाटाचं. तर आधी मी डिक्लटर करते, मग चहा घेताना मी तुमच्याबरोबर गप्पा मारणार आहे. हे सामान मागवलेलं आता पटकन आधी मी सोया चंक्स भिजवून ठेवते. मी कांदा टोमॅटो घालून घेतला आणि मी त्या सोया आता चिरून घेते. दाले घातलेत मी ह्याच्यात, सोया पण घातलाय मी चिरून. आता मी त्याच्यामध्ये तांदूळ घालणार आहे धुतलेला. माझी सोया बिर्याणी, सोया पुलाव काही पण म्हणा, ते सगळं बनत आहे. तोपर्यंत मी काय करते, तोपर्यंत व्हिडिओचे जे स्ट्रक्चर्स आहेत, पुढचे व्हिडिओ मला कुठले कुठले शूट करायचं त्याचं काम मी संपवते. तर झाले आहेत, बट आय एम ओके विथ. मी आता करते मस्तपैकी लंच, आणि त्याचबरोबर माझे काही फेवरेट क्रिएटर्स आहेत त्यांचे व्हिडिओज पण मी बघते, थोडी रेस्ट करते आणि मग तुम्हाला भेटते. हा ब्युटिफुल ड्रेस जो आहे ना तो मी मिंत्रावरून मागवला ॲनिव्हर्सरीसाठी. बाय द वे 6 दिवसातच ॲनिव्हर्सरी आहे. सो मी सध्या एक डिक्लटरिंगचं असं एक मिशन घेतलं आहे घरामध्ये की मी डिक्लटर करेल सगळं घर. बाय द वे तर हा ड्रेस मी मिंत्रावरून घेतला, 600ला आहे. मी दाखवेल नंतर की हा कसा दिसतो एक्झॅक्टली. सो याचं कापड तरी छान आहे, मला आवडला ॲक्च्युली. तर फुल स्लीव्ज आहेत, त्याच्यामुळे जर फॅटी आर्म्स असतील जरा थोडेफार तर दिसून येत नाहीत त्याच्यामध्ये. स्कूलमध्ये ना स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन आहे, तर तिने एक स्टोरी लिहिली आहे तिची, तर ती वाचून दाखवेल. तर आता मी स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशनसाठी एक तयार केलेली आहे. ती आहे एक रिया गर्ल. आता मी तुम्हाला वाचून दाखवेन. Once there was a girl named Riya. She was very understanding. When she woke up, she didn't brush her teeth and never bathed. She didn't wake up early, not doing homework. Then one day her exam came. She didn't study and got 0 out of 40 in all subjects she got, and she failed. She behaved rude with others, pushing and bullying. So the principal decided to suspend, and she was suspended for many years. Then one day at the evening, she was walking through the garden. Riya was crying. The god Ganesha appeared. He asked, "What happened, dear? Why are you crying?" Then she said, "I got suspended from the school." Then he said, "Okay." He asked, "May I give the solution?" Then Riya said yes. Then he said, "You should from now. You should be disciplined. Do homework at time. Do not push, beat, bull, or be rude with others. Study well for exam." And she followed that. Automatically, she got her discipline and she got good and out marks in exam. She became the school's head girl.
व्हेरी नाईस, छान आहे स्टोरी. आता मी एक इंग्लिश तर आमचा विचार आहे की हा पॉडकास्ट करायचा. आता 2025 सालात तू काय शिकलास, असं एकच गोष्ट सांगायची की विच यू हॅव लर्न्ड, आणि ती तू पुढं 2026 मध्ये कंटिन्यू करशील. हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा मोठा लेसन मी शिकलेलो आहे. बाकी सगळ्या रश आवर्समध्ये किंवा बाकीच्या ज्या तुमच्या घटना असतात लाईफमधल्या त्या चालत राहतातच, पण तुमची हेल्थ खूप महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं हेल्थ इज वेल्थ अल्टिमेटली, आणि हे हेल्थकडं मी डेडिकेटेड एफर्ट्स करायचे ठरवलं जेणेकरून माझी हेल्थ चांगली राहील. आणि मोस्टली कसं आहे, मी आता 40मध्ये एंट्री करतो आहे, म्हणजे मला आता 40th इयर सुरू झालेलं आहे. सो इट इज अ न्यू यंग एज आय थिंक. त्यामुळे त्या पद्धतीनं मी त्याच्यासाठी लेसन घे तू. म्हणजे येस. म्हणजे ऍक्च्युली हा लेसन त्यानं घेतलेला नाहीये, त्याच्या मनात आहे हा लेसन घ्यायचं. एनिवेज शिकवणार आहे पण तुला मी. मला तर शिकवायची गरज नाहीये. बाय द वे, आय हॅव लर्न्ड माय ओन लेसन्स बाय द वे, अँड आय एम मच मोर ऍक्टिव्ह दॅन यू. रिअली ग्रेट. ओके, सो आणि मी लहानपणानं तुझ्यापेक्षा अजून खूप येस येस. जवळपास एक जनरेशन गॅप आहे आपला. मी फक्त 25 वर्षाचा, तू 40 वर्षाचा आहेस. 3 जनरेशन आपल्या आता घरामध्ये. 3 जनरेशन, एक माझी जनरेशन, एक तुझी जनरेशन, ही तिसरी जनरेशन. त्याच्या आधीची एक दुसरी जनरेशन आत गेली आहे ती मोठी. हा 40 वर्षाचा, मी फक्त 22 वर्षाची आहे. सो आमच्यात एवढा अल्पवयीनच लग्न केले. एवढा गॅप. अल्पवयीन लग्न. 19व्या वर्षी तू फर्स्ट मदर झालीस, बरोबर आहे की नाही? सेकंड वरती तू सेकंड मदर झालीस. करेक्ट आहे की नाही? तर मी कसं आहे माहिती का, मला मी अमृत वगैरे प्यायलेली आहे, त्याच्यामुळे मला मीच कसं दिले तुला अमृत माझ्याकडचं. अशी तुला गुट्टी पाजवली मी, गुट्टी, यंगेजची गुट्टी है ना. बस आता हे खूपच वाहवत चालला असतो. भावना मे बह गए हे असं आहे. तर असू देत. एनिवेज, तूही मला विचार की मी काय शिकले. तू काय शिकलेस यावर? म्हणजे असं सांगावं लागतं की बाबा मला विचार, म्हणजे कुछ पूछो, पूछो मुझे, पूछो मुझे क्या हुआ. हा, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेल्थ इज वेल्थ वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी या वर्षात शिकली आहे म्हणजे कन्सिस्टन्सी बीट्स एव्हरीथिंग. जर तुम्ही कन्सिस्टंट नसाल ना कशातच, मग ते तुमचं हेल्थ सांभाळण्यात असू दे, हेल्दी फूड खाण्यात असू दे, तुमच्या करिअरमध्ये असू दे, तुमच्या व्हिडिओज अपलोडिंगमध्ये असू दे, सोशल मीडियावर असू दे, कुठं पण असू दे, कन्सिस्टन्सी नसेल तर काहीच नाही आहे. अग्रीड. आणि सगळ्या एरियामध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण तेच जर तुम्ही कन्सिस्टंट असाल तर खूप गोष्टी इझिली तुमच्या लाईफमध्ये चांगल्या होतात. त्यांना डिसिप्लिन पण येतं ॲटोमॅटिक. मोटिवेशन तर मिळतंच. मोटिवेशन इज अ मिथ. मला आता या वर्षात कळालं की मोटिवेशन इज अ मिथ. डिसिप्लिन इज ॲक्च्युअल रिअल थिंग. आणि मोटिवेशन डझंट लास्ट लॉंग. येस, म्हणजे तुम्ही सतत डिमोटिवेटेड होऊ शकता, पण कन्सिस्टंट असाल तुम्ही, जर तुम्हाला ती हॅबिट असेल. त्यासाठी आता आदित्य वाचतो ॲटॉमिक हॅबिट्स, पण त्याचा काय फरक पडला आहे की नाही त्याला नंतर आपण विचारू. तर शिकतोय ना, पडेल होता. सो रिडिंगमध्ये पण कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. तू आज वाचलंस आणि परत 2-3 दिवस नाही वाचलंस तर तू ते मागचं परत सगळं विसरून जातो. सो व्हेरी इम्पॉर्टंट लेसन माझ्यासाठी हा होता की कन्सिस्टन्सी बीट्स एव्हरीथिंग. आणि वन मोर थिंग आय हॅव लर्न्ड इन दिस इयर. आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो खूप सगळ्या गोष्टी की मॅनिफेस्टेशन आहे असं तसं, बट बेस ऑफ द मॅनिफेस्टेशन इज सेल्फ लव्ह. माहिती आहे तुला, जर तुम्ही स्वतःवरती प्रेम करत नसाल तर तुम्ही ॲटोमॅटिक मग निगेटिव्ह विचार करता, तुमच्या वाईब्स डाऊन होतात. वाईब्स डाऊन होत झाल्या की तुम्ही काहीसुद्धा मॅनिफेस्ट करू शकत नाही. मग तुला जर लाईफमध्ये चांगल्या गोष्टी हव्या असतील तर तुला आधी सेल्फ लव्ह करायला पाहिजे. सो ऑन दॅट नोट आपण हा व्हिडिओ संपूया तिथेच. आय लव्ह यू. तुम्ही पण लिहा, म्हणजे तुम्ही स्वतःला म्हणा असं मला म्हणायचं आहे. तर आपण हा व्हिडिओ ते संपूयात. बाय द वे, कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.